अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये झालेल्या मोठ्या गोंधळाचा मुद्दा गुरुवारी गंभीर वळणावर पोहोचला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात भेट देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली आणि याद्यातील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली। चव्हाण यांनी सांगितले की अनेक प्रभागांमध्ये बाहेरील प्रभागातील मतदारांची नावे चुकीने समाविष्ट करण्यात आली आहेत। काही ठिकाणी एकाच प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। याहून गंभीर बाब म्हणजे उल्हासनगरमधील नगरसेवक महापौरांची नावे अंबरनाथच्या याद्यांमध्ये आढळल्याचा आरोप त्यांनी केलाय। रवींद्र चव्हाण यांनी हा गोंधळ तातडीने दूर करण्याची मागणी करत याद्या त्वरित सुधारल्या नाहीत तर कठोर पावले उचलावी लागतील असा स्पष्ट इशारा दिला। मतदार याद्या तयार करताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली। आगामी निवडणुकांपूर्वी सर्व मतदार याद्या तपासून योग्य स्वरूपात प्रकाशित कराव्यात अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली। या घडामोडीमुळे अंबरनाथमधील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकतेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। ते म्हणतायत ना, ते दिसतंय तुम्ही काही त्याच्यामध्ये काही वेगळं बघून द्याल असं काही, पण तुम्हाला काय व्हेरीफाय करावं लागेल पहिल्यांदा ते स्थलांतरित खरंच झालेत का, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा। त्यांचं म्हणणं काय आहे की 1000 लोक तिथे राहतात, 700 लोक त्यांना काही कारण नसताना स्थलांतरित दाखवत आहेत हे ते सांगतायत। त्यांचं आधार कार्ड दाखवत आहेत, सगळ्या सगळं दाखवत आहेत, तिथे राहत आहेत ते सगळ्या सगळं दाखवत आहेत, तरी स्थलांतरित केलंय हे फार वाईट आहे ना। व्हेरिफिकेशन केलंय ना साहेबांनी त्याच्यामध्ये एक नियम आहे असा, आपला राज्य निवडणूक आयोगाचा नियम आहे, BLA 2 आणि BLO यांच्या दोघांच्या सह्या उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमधील असणारे सर्व मतदार हे त्या प्रभागांमध्ये असले पाहिजेत असं ज्या वेळेला सगळ्यांना वाटत होतं त्यावेळेला हेतू पुरस्कर काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो। अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर असणारं उल्हासनगर महानगरपालिका, या महानगरपालिकेमधील असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक विद्यमान माजी यांची सुद्धा नावं किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या नातेवाईकांची नावं ही या ठिकाणी टाकण्यात आली। साई सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली। अशा वेगवेगळ्या पद्धतीने 28 नंबर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये 14,000 नावं अजूनपर्यंत त्या संदर्भात स्पष्टता नाही। काही प्रभागांमध्ये विशिष्ट विचारांच्या माणसांचा पगडा हा मोठ्या प्रमाणात यावा या दृष्टिकोनातून याद्यांमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बऱ्याच वेळेला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चक्रा मारल्या, परंतु नगरपालिकेमध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही। विशिष्ट लोकांचंच इथे ऐकलं जात आहे असा आरोप काल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।